जिथे कमी तेथे आम्ही या ब्रीदवाक्याने समाजसेवा करणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा आरोग्यवर्धक उपक्रम उत्साहात पार पडला. गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित सर डॉक्टर मोहम्मद ए गोसावी भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत फिजिओथेरपी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धावपळीशीच्या जीवनशैलीत वाढत्या स्नायू हाडांचे विकार, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी आदी तक्रारींवर औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेविना केवळ योग्य व्यायाम आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाद्वारे नियंत्रण मिळवता येते, हा संदेश या शिबिरातून देण्यात आला. फिजिओथेरपी ही सुरक्षित, सोपी आणि आधुनिक उपचार पद्धती असून स्नायू हाडे, मज्जासंस्था व हृदयवाहिन्यासंबंधी विकारांवर ती प्रभावी ठरते. योग्य तंत्रे व व्यायामांच्या साहाय्याने वेदना कमी करणे, हालचाल सुधारणे आणि जीवनमान उंचावणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. या शिबिरात 100हून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, लक्षणे आणि वैद्यकीय इतिहास लक्षात घेऊन वैयक्तिक उपचार योजना तयार करण्यात आली. पात्र फिजिओथेरपिस्ट करून तपासणी, वेदनामुक्तीसाठी थेरपी तसेच घरच्या घरी करण्यासाठी वैयक्तिकृत व्यायाम मार्गदर्शन देण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बसवराज चंदू यांच्यासह डॉक्टर नुपूर आधमाने, डॉक्टर अर्चना बोधले, डॉक्टर श्रद्धा कोठाबळे आणि डॉक्टर दीपाली पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून प्रभावी मार्गदर्शन केले. फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ स्नेहल देव यांनी सर्व मान्यवर, डॉक्टर आणि स्वयंसेवकांचे आभार मानत अशा सामाजिक आरोग्यवर्धक उपक्रमांची गरज अधोरेखित केली. तसेच भविष्यातही फिजिओथेरपी कॅम्प आयोजित करण्यासाठी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. नमस्कार. आज नमस्ते नाशिक फाउंडेशन तर्फे फिजिओथेरपीचा कॅम्प लावलेला आहे. स्नेहल देव मॅडम आणि संदीप देव सरांनी हे दोघंही उत्कृष्ट असं कार्य करतात. खरं तर आपण जीवन जगत असतो, सकाळपासून धावपळ करत असतो, मुलांना चांगलं एज्युकेशन देत असतो. प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या प्रयत्नाने चांगलं जगायचा प्रयत्न करत धावपळत असते. पण या धावपळीच्या जगातही जो दुसऱ्यांना मदत करतो, आपले कामं बाजूला ठेवून, तोच खरा माणूस असं मी म्हणेल. आणि देव मॅडम त्या टाईपच आहे. अनेक पाड्यावर जाऊन सगळ्यांना मदत करणे, वेळ असेल तर जिथे जिथे कोणी आवाज दिला तिथे त्या हजर राहणार. महावीर इंटरनॅशनलचे आम्ही सर्व आणि अनिलजी नारामचा त्यांचा चांगले संपर्क आहे. आम्ही पण जिथे जिथे कमी असेल तिथे धावतो. म्हणजे इव्हन पावसाळ्यापासून छत्री वाटप, रेनकोट वाटप, थंडी आली की ब्लँकेट वाटप, स्वेटर वाटप आणि शाळा सुरू झाल्या की सगळ्यांना वह्या म्हणा, पेन म्हणा, जे शैक्षणिक साहित्य असेल, युनिफॉर्म असेल तर सगळ्यांचं वाटप. एवढंच आता उन्हाळ्यात सगळ्यांना छान गार पाणी पिऊशी वाटतं तर माठ्याचं देखील वाटप आम्ही केलं जातं. त्याचबरोबर सरबत सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. अशा अनेक उपयोगी ज्या ज्या आवश्यक वस्तू आहेत त्याचं वाटप मॅडम करतात. महावीर इंटरनॅशनल त्यांना सहयोग करतात. आणि जिथे जिथे गरज असेल, मॅडमचं एक वैशिष्ट्य आहे दोघांचं, अतिशय हसरा चेहरा. आणि कुणीही फोन करा, मॅडम हे पाहिजे की मॅडम आपलं सगळं उपक्रम सोडून तिथे हजर असतात आणि खरोखर त्या चांगलं लाईफ दुसऱ्यांसाठी जगतात. मी परत त्यांना एकदा धन्यवाद देते. थँक्यू मॅडम. Good morning, Namaste Nasik. I am very delighted and I am visiting to the Dr. S.M. Gosavi Senior Physiotherapy College, Nasik campus. आज त्यांनी फिजिओथेरपीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी सुद्धा एक पेशंट म्हणून व्हिजिट केलं. मी सार्जन संपत नाना पाटील, एक एअरफोर्स, आणि एक जे विद्यार्थी होते त्यांनी अक्षरशः व्यवस्थित त्यांनी मला कसं फिजिकल एक्सरसाइज करायची आणि जिथे जिथे प्रॉब्लेम होते, पायाचे क्रॅम्प वगैरे, त्याचे एक्सरसाइजचं व्यवस्थित मार्गदर्शन केलं. माझ्याबरोबर अनन्या आणि हर्षद या दोन्ही मुलांनी व्यवस्थित चेकअप केलं आणि अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम नमस्ते नाशिकने आयोजन केलं. त्या मॅडम देव यांनाही मी धन्यवाद देतो आणि नाशिककरांना मी विनंती करतो की अशा प्रकारच्या कॅम्प्सला जरूर त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. उत्कृष्ट धन्यवाद 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 थँक्यू. नमस्ते नाशिक ही सामाजिक कार्य करणारी एक चांगली संघटना आहे आणि त्यांच्या माध्यमातून
आज इथे फिजिओथेरपी कॅम्प आयोजित केलेला आहे. त्यांचं स्लोगन आहे, जिथे कमी तिथे आम्ही. आणि जिथे जिथे जी काही समाजामध्ये कमतरता आहे ती कमतरता दूर करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून सर्व संस्थेचे पदाधिकारी करत असतात. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो की असेच काम त्यांनी या ठिकाणी पूर्ण समाजाला पुढं नेण्यासाठी आणि समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी करत राहावं. त्यांचं जे कनेक्टिंग डॉट्स आहेत त्यांचे डॉट्स असेच वाढत राहावं आणि त्यांची कनेक्टिव्हिटी वाढून समाजाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी मी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे हा जो काही प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे त्याच्या अंतर्गत समाजाच्या सगळ्या लोकांना याचा लाभ घेता येतो आहे. तर नक्कीच हा खूप चांगला उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमाअंतर्गत नमस्ते नाशिक फाउंडेशनची जी टॅगलाईन आहे, जिथे कमी तिथे आम्ही, याच्या मार्फत ते सगळ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून हे समाजकार्य जे करत आहेत त्याच्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या हार्दिक आभार. त्यांनी आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि ही संधी घेण्याचा लाभ दिला. यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, नगरसेवक समीर कांबळे, सुरेश पाटील, सीमा ठाकरे, अनिल नाहर, संगीता बाफना, संजय सोनार, राजेंद्र डुंगरवाल, दिलीप चिंचोरे, राजेंद्र सुराणा, रंजना चिंचोरे, संजय कुमार जैन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कविता तिजारे आणि संदीप देव यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी आणि सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला. निरोगी नाशिक, सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.